माध्यमातून आज जे आपण शांतता बैठक घेतो, या बैठकीतून येत असताना आज आपण पर्यावरणामध्ये जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत आहे, या अनुषंगाने जर मंडळाला 100 किंवा 200 वृक्षारोपण करण्याचं जर टार्गेट जर दिलं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल. दर दिवशी मोठमोठे कार्यक्रम जसे घेऊन वायफाड जो काही खर्च होतो त्यापेक्षा वृक्षारोपण, त्यानंतर रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम असतील, त्यानंतर पोलीस बांधवांना जे पोलीस बांधव आपले अहोरात्र जे काही या सण उत्सवाच्या काळामध्ये राबतात, त्या पोलीस बांधवाच्या वेगवेगळी जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या जे पावसामध्ये राहतात त्या पावसाच्या ठिकाणी छत्र्याची व्यवस्था असेल, असं जर गणेश मंडळांनी उपक्रम राबवले तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण समाजापुढे आदर्श ठेवू आणि वायफट खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावं एवढीच मी गणेश मंडळाला विनंती करतो सर्वांच्या वतीने. कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहतो पर्यावरणामध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये आपल्याकडे जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्या पावसातून आपण काही शिकलं पाहिजे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण समोरून निसर्गाचा समतोल साधला पाहिजे. त्या अनुषंगाने नवीन उपाययोजना आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून केल्या पाहिजे. कारण की लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस गणेश मंडळाची स्थापना केली त्यावेळेस त्यांचा हेतू होता की सर्व समाज एकत्र आला पाहिजे आणि हा एकत्र आलेला समाज शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या एकतेच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे काही सण येतात ते आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि राबवण्यासाठी येत असतात. हा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. माननीय श्री कोकटे साहेबांच्या जे काही संकल्पना उपक्रम असतात ते अतिशय उल्लेखनीय असतात. सन्माननीय श्री म्हस्के साहेब सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा कायदा व्यवस्था घडवण्याचं काम करतात. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं मी सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मंडळांना शुभेच्छा देतो.